शेतकरी मित्रांनो, पाण्याचा एक थेंब वाचला तरच उत्पन्नाचा 1 रुपया वाढतो. आज आपण पाहणार आहोत इनलाईन ड्रिप सिस्टमची संपूर्ण प्रक्रिया आणि त्याचे शेतीसाठी होणारे फायदे. आज आपण एका प्रगतशील शेतकऱ्याच्या शेतात आलो आहोत, जिथे आधुनिक इनलाईन ड्रिप इरिगेशन सिस्टम बसवले जात आहे. पाण्याची बचत, खतांचा कार्यक्षम वापर आणि उत्पादनात वाढ यासाठी ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. सर्वात आधी संपूर्ण शेताचे मोजमाप करून लेआउट तयार केले जाते. पिकांच्या ओळी, अंतर आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन ड्रिप लाईनचे नियोजन केले जाते. त्यानंतर 2.5 इंच किंवा 3 इंच HDPE मुख्य पाईपलाईन बसवली जाते. ही लाईन पाण्याचा मुख्य पुरवठा करते. त्यानंतर 1.5 इंच किंवा 2 इंच सबमेन लाईन जोडली जाते. आता या सिस्टमचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 16 mm इनलाईन ड्रिप लॅटरल. या लॅटरलमध्ये ड्रिपर आधीपासूनच कंपनीकडून बसवलेले असतात. पिकानुसार ड्रिपरचे अंतर 16 इंच, 20 इंच, 24 इंच किंवा 40 इंच ठेवले जाते. हे ड्रिपर साधारण 2 LPH किंवा 4 LPH क्षमतेचे असतात, ज्यामुळे प्रत्येक झाडाच्या मुळांपर्यंत आवश्यक तेवढीच पाणी पोहोचते. पुढील टप्प्यात स्क्रीन फिल्टर आणि सँड फिल्टर बसवली जातात. यामुळे पाण्यातील माती, कचरा आणि इतर सूक्ष्मकण फिल्टर होतात आणि ड्रिपर चोक होण्यापासून संरक्षण मिळते. खतांचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी व्हेंचुरी फर्टिगेशन युनिट जोडले जाते. यामुळे पाणी आणि खत एकत्रितपणे थेट पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचते. त्यानंतर सर्व लॅटरल लाईन जोडून एंड कॅप बसवली जातात आणि संपूर्ण सिस्टीमची चाचणी घेतली जाते. प्रत्येक ड्रिपरमधून पाणी समान प्रमाणात येत आहे का, कुठे गळती तर नाही ना, याची तपासणी केली जाते. आता आपली ड्रिप इरिगेशनची प्रोसेस पूर्ण झाली. शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचन बसवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच योग्य पीक निवडणे देखील महत्त्वाचे आहे. ज्या भागात पाण्याची उपलब्धता कमी आहे, त्या भागात कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, डाळिंब, मोसंबी आणि भाजीपाला यांसारखी पिके ठिबक सिंचनावर चांगली उत्पादन देतात. विदर्भ भागातील शेतकऱ्यांनी जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि बाजारभाव यांचा अभ्यास करूनच पिकांची निवड करावी. खत व्यवस्थापन. पेरणीनंतर सुरुवातीचे 15 ते 20 दिवस पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी फॉस्फरसयुक्त खत देणे फायदेशीर ठरते. त्यानंतर वाढीच्या अवस्थेत योग्य खतांचा वापर केला जातो. ठिबक सिंचनामध्ये फर्टिगेशनद्वारे पाण्यासोबत विरघळणारी खते दिल्यास खतांची कार्यक्षमता वाढते आणि खर्च कमी होतो. कोणतेही खत वापरण्यापूर्वी माती परीक्षण अहवालाचा आधार घेणे अधिक फायदेशीर ठरते. आज ठिबक बसवणारा शेतकरी फक्त पाणी वाचवत नाही, तर आपल्या पुढच्या पिढीसाठी शेतीचे भविष्य सुरक्षित करत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.